घरात तुमच्या जर 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ व्यक्ती असतील तर आजच त्यांच्या नावाने ज्येष्ठ नागरिक कार्ड म्हणजे सिनियर सिटीजन कार्ड किंवा प्रमाणपत्र काढून घ्या। सर्व प्रोसेस ऑनलाईन आहे, त्यामुळे घरी राहून मोबाईलद्वारे देखील अर्ज करता येतो। तो कसा करायचा, सिनियर सिटीजन कार्डमुळे कोणते लाभ मिळतात, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माहिती मीडियममध्ये स्वागत। इथे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती नेहमी उपलब्ध असेल। ज्येष्ठ नागरिक कार्ड किंवा प्रमाणपत्र म्हणजे काय, त्यासाठी क्रायटेरिया काय आहेत, थोडक्यात सांगायचे झाले तर ज्येष्ठ नागरिकांना सरकारी विभाग, सार्वजनिक कंपनी, खासगी किंवा व्यावसायिक आस्थापनांमार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती, सेवा तसेच प्राधान्य सेवांमध्ये ऍडमिशन प्रवेश सुलभ करण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून ज्येष्ठ नागरिक किंवा सिनियर सिटीजन कार्ड वापरता येते। 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले लोक जे एकटे किंवा जोडीदारासोबत महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहेत त्यांना विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला फॉर्म, आवश्यक कागदपत्र आणि फोटो सहित या कार्डसाठी अर्ज करता येतो। सिनियर सिटीजन कार्डचे लाभ कोणते? 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना रेल्वेमध्ये प्रवासासाठी 30% सवलत मिळते। त्याचप्रमाणे तिकीट किंवा रिझर्वेशनसाठी ज्येष्ठ नागरिकांकरता वेगळी रांग सुद्धा असते। महाराष्ट्र राज्य परिवहन म्हणजे एसटी मध्ये प्रवास करण्यासाठी 65 वर्ष वय किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना तिकिटावर 50% सवलत। हवाई म्हणजे विमानाच्या प्रवासासाठी 65 वर्ष व अधिक वयाच्या व्यक्तींना प्रवासाच्या मूलभूत भाड्यावर 50% सवलत मिळते। अनेक खासगी हॉस्पिटल्समध्ये कमीत कमी 60 वय वर्ष असणाऱ्या व्यक्तींना 30% सवलत दिली जाते आणि जर व्यक्ती 60 किंवा त्याहून अधिक वयाची असेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मोफत उपचार केला जातो। मित्रांनो, बँकिंग क्षेत्रात सुद्धा याचा लाभ मिळतो। म्हणजे खातेधारकाचे वय 60 वर्ष असेल तर बँकेमार्फत 0.5% इतके अतिरिक्त व्याज मिळते। हायकोर्ट किंवा उच्च न्यायालयामध्ये 65 वय वर्ष असणाऱ्या व्यक्तीच्या सुनावणीसाठी प्राधान्य दिले जाते। 65 किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र व्यावसायिक करामध्ये सूट असते, त्यांना कोणताही कर भरावा लागत नाही। तसेच महानगर टेलिफोन निगम लिमिटेड MTNL मध्ये सुद्धा 65 वय वर्ष असणाऱ्या नागरिकांना 25% सवलत मिळते। सर्व ज्येष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्स म्हणजे आयकरात सुद्धा सवलत दिली जाते। जर वृद्धाश्रमामध्ये प्रवेश हवा असेल तर तो कमीत कमी खर्चात किंवा मोफतही दिला जातो। तर मित्रांनो, सिनियर सिटीजन कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदाता ओळखपत्र म्हणजे तुमचा वोटर ID, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, RSBY कार्ड, रोहयो जॉब कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक। ॲड्रेस प्रूफ किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट, लाईट बिल, भाडेपावती, शिधापत्रिका, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, मालमत्ता कर पावती म्हणजे घरपट्टी, मतदार यादीचा उतारा, मालमत्ता नोंदणी उतारा, 7B आणि 8A चा उतारा किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक। एज प्रूफ वयाच्या पुराव्यासाठी जन्माचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा किंवा सेवा पुस्तिका यापैकी कमीत कमी एक दस्तऐवज। रहिवासी पुरावा म्हणून रहिवासी असल्याबाबत ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला किंवा रहिवासी असल्याबाबत बिल कलेक्टर यांनी दिलेला दाखला यापैकी कोणताही एक आणि त्यासोबत स्वघोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन। ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करावा? मित्रांनो, यासाठी महाराष्ट्र शासनाची आपले सरकार ही अधिकृत वेबसाईट आहे, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। वेबसाईट युजर फ्रेंडली असल्याने तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा व्यवस्थित चालते किंवा आपले सरकार नावाने मोबाईल ॲप हे प्ले स्टोअरवर देखील उपलब्ध आहे। आता वेबसाईट अथवा ॲपवर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल, जे पूर्णपणे फ्री आहे। त्यासाठी नवीन युजर येथे नोंदणी करा या बटनवर क्लिक करून दिलेल्या सूचनांचे पालन करून अकाउंट तयार करा। मित्रांनो, लक्षात असू द्या, फक्त 60 वर्ष किंवा अधिक वय असलेल्या व्यक्तींनाच आपले सरकार पोर्टलवर स्वतःचे अकाउंट तयार करून सिनियर सिटीजन कार्ड किंवा प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येईल। इतर कमी वयाच्या व्यक्तींच्या अकाउंटवरून प्रयत्न केला तर असा मेसेज डिस्प्ले केला जाईल। आता तयार केलेल्या युजर ID आणि पासवर्डने वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर वेबपेजच्या डाव्या बाजूला सर्व विभागांची लिस्ट आहे, त्यामधून महसूल विभाग निवडा। त्यानंतर उपविभागांमध्ये महसूल सेवा सिलेक्ट करून पुढे जा या बटनवर क्लिक करा। विभागांतर्गत ज्या सर्व सेवा उपलब्ध आहेत त्यांची नावे डिस्प्ले होतील, त्यातून ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र या ऑप्शनवर टिक करा आणि पुन्हा पुढे जा हे बटन क्लिक करा। आलेल्या पेजवर परत ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र यावर क्लिक करा। पुढच्या पेजवर आधी बघितल्याप्रमाणे
आवश्यक सर्व कागदपत्रांची माहिती डिस्प्ले केली जाईल। त्यापैकी प्रत्येक कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध असल्याची खात्री करा आणि पुढे जा हे बटन क्लिक करा। मित्रांनो, 3 स्टेजेसमध्ये या ठिकाणी अर्ज भरायचा आहे। अर्जदाराचा वैयक्तिक तपशील म्हणजे सर्व विचारलेली पर्सनल माहिती, नंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आणि शेवटी सेवा शुल्क म्हणजे चार्जेस भरणे। वैयक्तिक माहिती भरताना संबोधनमध्ये श्री किंवा श्रीमती इत्यादी सिलेक्ट करा। अर्जदाराचे नाव आधीपासूनच फॉर्मवर उपलब्ध असेल। त्यानंतर वडिलांचे संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाईप करा। तेच नाव मराठीमध्ये आपोआप या विंडोमध्ये डिस्प्ले केले जाईल। त्याखाली जन्मतारीख, मोबाईल नंबर, जेंडर, ईमेल आयडी असेल तर तो या ठिकाणी एंटर करा। दिलेल्या लिस्टमधून तुमचा व्यवसाय निवडून त्या शेजारी तुमचा आधार नंबर एंटर करा। आता या खाली असलेला आय ॲग्री या बॉक्सवर टिक करा, ज्यामुळे महसूल विभागाला तुमचा आधार नंबर व्हेरीफाय करता येईल। नंतरच्या सेक्शनमध्ये तुमचा संपूर्ण पत्ता एंटर करा, सोबत गाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड भरा। त्यानंतर वैद्यकीय तपशिलामध्ये तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे तो सिलेक्ट करा। इमर्जन्सीमध्ये कोणाला कॉन्टॅक्ट करावा त्या व्यक्तीचे पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर या सेक्शनमध्ये एंटर करून समावेश करा हे बटन क्लिक करा। आता अर्ज जमा झाला आहे आणि त्यासाठीचा अर्ज क्रमांक स्क्रीनवर डिस्प्ले केला जाईल। यावर ओके क्लिक करा। दुसऱ्या स्टेजमध्ये सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत। मित्रांनो, जे कागदपत्र अपलोड करायचे आहे त्याची साईज आणि फॉर्मॅट याबद्दल डिटेल्स इथे प्रत्येक कागदपत्रासोबत दिलेली आहे। जसे अर्जदाराच्या फोटोची साईज 160 बाय 212 पिक्सेल असली पाहिजे। ते कसे करायचे याची तुम्हाला कल्पना नसेल तर वेबसाईटवरच फोटो योग्य साईजमध्ये क्रॉप करण्याची सोय सुद्धा आहे। त्यासाठी या ठिकाणी क्लिक हिअर टू क्रॉप फोटो यावर क्लिक करून सर्व सूचना फॉलो करा। आता फोटो अटॅच करण्यासाठी चूज फाईल बटनवर क्लिक करा व फोटो सिलेक्ट करा। तसेच ओळखीचा पुरावा म्हणून यापैकी जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यावर टिक करा। या सूचनांप्रमाणे बनवलेले डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आता अपलोड फाईल ऑप्शन सिलेक्ट करून ती फाईल निवडा। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमची फाईल फॉर्म सोबत जोडली जाईल। अगदी याच प्रकारे पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा आणि रहिवासी पुरावा जोडून घ्यावा आणि शेवटी स्वघोषणापत्र जे आधी या बटनावर क्लिक करून प्रिंट करा। संपूर्ण माहिती भरून त्याचा फोटो काढून अथवा स्कॅन करून या ठिकाणी इतर डॉक्युमेंट्स प्रमाणे फॉर्मला जोडून घ्या। आवश्यक कागदपत्र जोडल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स बटनवर क्लिक करा। सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाले आहेत। आता या सेवेसाठी शुल्क म्हणजे चार्जेस भरावे लागतील। त्यासाठी इथे ओके क्लिक करा। नेक्स्ट पेजवर तुमचे नाव, अर्ज क्रमांक आणि एकूण भरावी लागणारी रक्कम दिसेल, जी सर्व टॅक्सेस किंवा सेवा कर मिळून फक्त 33 रुपये 60 पैसे इतकी आहे। पुढे जाण्यासाठी पुष्टी करा बटनवर क्लिक करा। मित्रांनो, पेमेंट करण्यासाठी हे सर्व ऑप्शन उपलब्ध आहेत। त्यापैकी एक निवडून पेमेंट करता येईल। जसे मी या अर्जासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड निवडतो। जो पेमेंट ऑप्शन निवडाल त्यासाठी लागणारे अतिरिक्त शुल्क किंवा कन्व्हिनियन्स फी किती असेल त्याची माहिती सुद्धा डिस्प्ले केली जाईल। आता उजव्या बाजूच्या बटनावर क्लिक करा। पुढे पेमेंट संबंधित सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल। इथे प्रोसीड फॉर पेमेंट यावर क्लिक करा। नेक्स्ट स्क्रीनवर जे कार्ड वापरत असाल ते निवडा आणि सर्व आवश्यक माहिती भरून मेक पेमेंट बटन क्लिक करा। या बॉक्सवर पुन्हा प्रोसीड फॉर पेमेंट यावर क्लिक करा। डेबिट कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP या ठिकाणी एंटर करून सबमिट बटन क्लिक करा। पेमेंट सक्सेसफुल। अशा प्रकारे तुमचा सिनियर सिटीजन प्रमाणपत्रासाठीचा अर्ज जमा झाला असून प्रमाणपत्र याच वेबसाईटवर 7 दिवसांमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येईल। त्यासाठी वेबसाईटच्या मेन पेजवर तुमच्या अर्जांचा आढावा सेक्शनमध्ये सर्व डिटेल्स बघायला मिळतील। अर्ज रिजेक्ट झाला तर नाकारण्याची स्थिती आणि कारण इथे दाखवले जाईल किंवा प्रमाणपत्र उपलब्ध होताच ते इथे डाउनलोड करता येईल। सेवा प्राप्त होण्यासाठी लागणारा कमाल कालावधी 7 दिवसांमध्ये असे इथे नमूद आहे। तर मित्रांनो, अर्जाची स्थिती काही दिवसात कळेलच। त्यासोबत हा अर्ज सांगितलेल्या वेळेत पूर्ण होतो का किंवा अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर काय करावे लागेल, प्रमाणपत्र आपले सरकार वेबसाईटवरून डाउनलोड होते का, या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा लवकरच चॅनलवर उपलब्ध होतील। म्हणून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।